गणित दिलेलं बघा, वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल, तर वडिलांचे आजचे वय काढा, असा प्रश्न आहे. तर सर्वप्रथम पहिला प्रश्न, की ह्याला ट्रिक्सने सॉल्व्ह करायचा आहे. तर हा प्रश्न ट्रिक्सने जर सॉल्व्ह करायचा आहे, म्हणजेच का ऑप्शनवरून सोडवायचा आहे. तर बघा, वडिलांचे आजचे वय विचारलेलं आहे आणि इथं काय लिहिलंय, मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. म्हणजेच मुलगा जर 1 असेल, तर वडील किती असतील? 3 असेल. मग ज्या संख्येला 3 ने भाग जात नाही, वडिलांचं आजचं वय विचारलेलं आहे, ज्या संख्येला 3 ने भाग जात नाही, ते तर पहिले कट करा. समजा वडिलांचं वय आजचं 30 वर्ष असं ग्राह्य धरलं, तर मुलगा 1 वयाचा होईल. म्हणजे याचे 30 झालं, तर मुलगा किती होईल? 10 वयाचा होईल. आणि ह्याच्या 10 वर्षानंतर हा किती होईल? 20 वर्षाचा. तर वडील किती होतील 10 वर्षानंतर? 40 वर्षाचे. म्हणजे हे ह्याच्या दुप्पट होणार आहे. आणि ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं बरोबर येणार आहे. हे ऑप्शनवरनं झालं. तुम्हाला वाटलं तर हाही ऑप्शन ट्राय करू शकता. ह्याच्यामध्ये समजा हा जर 20 वर्षाचा झाला, 60 वर्षांचे वडील घेतले, तर मुलगा 20 वर्षाचा होईल. ह्याच्यामध्ये 10 ॲड केले, तर हा 30 वर्ष होईल आणि वडिलांचं वय 10 वर्षांनी वाढवलं, तर हे 70 वर्ष होतं आणि हे दुप्पट आहे का? तर मुळीच नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 पण नाही आहे. ही झाली ट्रिक. आता ट्रिक्स कशी वापरायची ती पण समजून घेऊया आणि पहिले ह्याच्या मागचा कन्सेप्ट समजून घेऊ. काय आहे कन्सेप्ट? कन्सेप्ट बघा काय दिलेलं आहे. पहिले गणित समजून घेऊ. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. वडिलांचे वय आहे. कोणाच्या? तर मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. समजा मुलगा याचं वय जर मी एक्स मानलं, तर वडिलांचं वय किती होईल? तर 3 पट. म्हणजे काही एक्स म्हणजे काय? तर कोणती एक किंमत असू शकते. मग वडिलांचं वय किती होईल? हे जे दिलेलं आहे ह्याच्या 3 पट होईल आजचं वय. हे दोघांचंही आजचं वय आणि तुम्हाला कोणती किंमत काढायची आहे, तर तुम्हाला ही किंमत काढायची. नेहमी लक्षात ठेवायचं. अशा गोष्टीला मार्क करून ठेवायचं. मग आता 3x झालं. त्यांनी काय म्हटलं, की मुलगा आणि वडील 10 वर्षानंतर म्हटलंय बघा. 10 वर्षानंतर. मुलगा जर 10 वर्षानंतर घेतला, तर मुलाचं वय आजचं किती आहे? x आहे. तर 10 वर्षानंतर x अधिक 10 होईल. वडिलांचं पण 10 वर्षानंतर किती होईल? 3x अधिक 10 होईल. कारण की दोघांचंही वय 10-10 वर्षांनी वाढणार आहे. मुलगाचं वय x अधिक 10 10 वर्षानंतर. वडिलांचं वय 3x अधिक 10 10 वर्षानंतर आणि त्यांचं गुणोत्तर काय दिलेलं आहे? वडील मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. वडील मुलाच्या दुप्पट होईल. म्हणजे हा जर 1 असेल, तर वडील किती होईल? 2 होईल. म्हणजे ह्याचं गुणोत्तर होईल 1:2. याला सॉल्व्ह करूया. हा 2 तिकडे पाठवला. 2 जर तिकडे पाठवला, तर तिथे येत असतो x अधिक 10. इकडे हा 1 आहे गुणाकारात. हा पूर्णच्या पूर्ण तिकडे पाठवला. 3x अधिक 10. मग यांचा गुणाकार करूया. 2x अधिक 20 बरोबर 3x अधिक 10. हा 2x तिकडे पाठवला, तर 3x वजा 2x. हा 10 इकडे पाठवला. 20 वजा 10. मग x बरोबर किती येणार आहे? 3x मधनं 2x वजा झाले तर x राहतील. 20 मधनं 10 गेला, 10 येईल. ठीक आहे. ही आली 10 किंमत कशाची? तर ही आली मुलाचे आजचे वय आले 10. त्याच्यानंतर वडिलांचे आजचे वय x म्हणजे 10, तर 3 गुणिला 10 म्हणजेच 30 येणार आहे. काय वडिलांचं वय? 3x. 3 गुणिला 10 किती आले? 30. डायरेक्ट असंही काढू शकता, पण ह्याला खूप वेळ जातो. त्याच्यामुळे ऑप्शनवरनं ट्राय करायचा प्रयत्न करा. आता हे जे आहे फॉर्म्युला वापरायचा कसा? तर सरळ तुम्हाला कळतंय 1:3 आहे. त्याच्यानंतर 1:2 होतं. ह्या कंडिशनमध्ये नेहमी ऑप्शन ट्राय करायचं, की ह्याचे 10 वर्ष वाढवायचे आणि ह्याचेही 10 वर्ष वाढवायचे आणि ज्या कंडिशनमध्ये हे फुलफिल होतं, तिथे ऑप्शन पद्धत सगळ्यात बेस्ट पडते. ठीक आहे. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील, मला पाठवायचे असतील, तर आपला टेलिग्राम ग्रुपचा QR कोड ह्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस ₹59 ते मंथली मेंबरशिप चालू केलेले आहे. या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता आणि ₹59तच हा व्हिडिओ मेंबरशिप संपवू शकता. यामध्ये ऑटो पे एक ऑप्शन आहे. कृपया करून त्याला कॅन्सल करा, नाहीतर तुमचे पर मंथ ₹59 कटत जातील. त्यामध्ये कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपले एक WhatsApp चॅनलसुद्धा आहे. त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.